जय श्रीकृष्ण. वेलकम टू वर्षाच किचन. आता ही जी भाजी आहे ही आहे पाटवड्याची भाजी. पातवड्या म्हणतात, कोणी पाटवडी म्हणतं. आता माहेरी आल्यावर ही भाजी मी आईच्या हातची नक्की खाऊन जात असते. चला तुमच्यासोबत शेअर करते. एकदम सोपी आहे, खूप छान आहे, खूप टेस्टी होते. नक्की ट्राय करसाल. त्यासाठी 2 चमचे तेल घ्यायचं. कढईमध्ये जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद थोडंसं भाजून घ्यायचं आणि आपलं जे 1 वाटी असते 1 वाटीच्या प्रमाणानं बेसन घ्यायचं. जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर याचं प्रमाण वाढवा. मी आता इथे छोटी वाटी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता ते अगोदर मी काय केलं, थोडंसं भाजून घेतलं. व्यवस्थित भाजायचं. याला 5 ते 10 मिनटं लागतात भाजायला. भाजून जर बेसनाच्या पातोड्या केल्या तर खूप खुसखुशीत मस्त होतात आणि एकदम छान लागतात. खायला पण खमंग लागतात रस्स्यामध्ये. अशा पद्धतीने नंतर चमचा घ्यायचा. चमच्याच्या साहाय्याने त्याच्यामध्ये जर थोड्या थोड्या गाठी दिसत असतील तर त्या अशा प्रेस करून त्या गाठी सुटून घ्यायच्या, मोडून घ्यायच्या. अशा पद्धतीने ते लालसर होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत भाजायचं. असा घरामध्ये जेव्हा त्याचा खमंग वास सुटेल तेव्हा आपलं बेसन व्यवस्थित भाजलेलं असतं. भाजून बेसनाच्या वड्या जर केल्या तर खूप छान होतात. ही भाजी माझ्या लग्नामध्ये सुद्धा बनवली होती, खूप मस्त लागते. नंतर त्याच्यामध्ये गरम गरम पाणी टाकायचं. 1 वाटी बेसन आहे तर त्याला 2 वाट्या पाणी टाकायचं. जर तुम्ही बेसन वाढवलं तर पाणी वाढवा. अशा पद्धतीने पाणी आटलं, शिजून घेतलं की गॅस लगेच बंद करायचा. आता एका प्लेटीला तेल लावायचं आणि जेव्हा आपलं गरम गरम थोडंसं कोमट असं बेसन असतं ते त्याच्यामध्ये थापून घ्यायचं. व्यवस्थित थापून घ्यायचं. हाताला तेल लावायचं म्हणजे जेणेकरून ते आपल्या हाताला चिपकणार नाही. अशा पद्धतीने पूर्ण गोल गोल करत थापून घ्यायचं. हाताला तेल अवश्य लावा म्हणजे ते चिपकणार नाही. अशा पद्धतीने मी एका प्लेटीला तेल लावून ते व्यवस्थित थापून घेत होते. ही भाजी खूप मस्त लागते खायला. माझी आई नेहमी ही भाजी बनवायची मी माहेरी आली की. अशा पद्धतीनं पूर्ण थापून घेतल्यानंतर थोडंसं खोबरं, जास्त ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घ्या, नसेल तर सुकं खोबरं असलं तरी चालते. सुकं खोबरं इथं मी थोडंसं किसून त्याला वरतून लावून घेतलं म्हणजे खायला खूप मस्त लागते. चाकूच्या सहाय्याने नंतर उभ्या रेषा द्यायच्या त्याला. आता याची आपल्याला शेप त्रिकोणी करायचा. नंतर उभ्या लाईनिंग दिल्यानंतर स्लँटिंग लाईन, तिरपी रेषा द्यायची म्हणजे जेणेकरून आपली जी पाटोडी आहे ती त्रिकोणी शेपची होते. आता याच्या ग्रेव्हीसाठी मसाला बनवायच्यासाठी इथे मी 3 कांदे कापून घेतलेले आहे. खोबरं, लसण, अद्रक, दालचिनीचा छोटा तुकडा, हरभऱ्याची डाळ, खसखस, हरभऱ्याची डाळ, फूल, धने, हे सगळं साहित्य जे आहे ते थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं. जसं आपण इतर भाज्याला मसाला बनवतो त्याच्यापेक्षा या भाजीला थोडासा मसाला शिल्लक असतो. आता मी खोबरं भाजल्यानंतर हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली आहे. इथे प्रमाण हे छोट्या छोट्या वाटीनेच प्रमाण घेतलेलं आहे. जर तुम्ही जास्त लोकांसाठी भाजी बनवत असाल तर याचं प्रमाण थोडं थोडं वाढवायचं. आता मी धने आणि फूल थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. जास्तही खरपूस भाजायचं नाही, थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा. नंतर खसखस काय करायचं, लगेच टाकली की लगेच काढून घ्यायची कारण ती लगेच भाजते. जर जास्त भाजली तर जळकट लागेल भाजी. नंतर शेवटी कांदा भाजायचा जेणेकरून कांदा हा जास्त काळसर होईपर्यंत भाजायचा. त्याचं पाणी सगळं जिरून नंतर भाजायचं. अशा पद्धतीनं पूर्ण कलर चेंज झाला म्हणजे आपला कांदा व्यवस्थित भाजलेला असतो. आता लसण, अद्रक जे आहे ती कच्ची टाकायची. ते 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे घेतलेले आम्ही आणि अर्धा चमचे जिरे घ्यायचं म्हणजे जिऱ्याने छान स्मेल होतो. आता ते मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं, एकदम फाईन पेस्ट करायची. नंतर कढईमध्ये तिथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, तेजपान, 1 तेजपान टाकलेलं आहे. छोटा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. कढीपत्त्याची पानं टाकायची, छान भाजून घ्यायची. आणि काही आपल्या घरामध्ये जे पावडर मसाले आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, हळद, लाल तिखट आणि एव्हरेस्टचा मसाला मी वापरलेला आहे, ते गरम मसाला. आता ते छान तेलामध्ये भाजून घ्यायचं, व्यवस्थित भाजून घ्यायचं, जळू द्यायचं नाही आहे. नंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण त्या तेलामध्ये टाकून द्यायचं आणि वाटण पण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. इथेच मीठ टाकायचं म्हणजे आपले मसाले जे आहे तोंडाला झोंबत नाही, तर म्हणून त्याच्यामध्येच मीठ टाकायचं. इथे मी 1 चमचा मीठ वापरलेलं आहे. आता हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करत असतानाच इथे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कोमट पाणी टाकायचं. अगोदर 1 वाटी पाणी टाकायचं. 1 वाटी पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि नंतर पाणी गरमच टाकायचं. इथे मी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे नंतर. आणि गरम पाणी का वापरायचं, भाजीला टेस्ट छान येते आणि तर्री पण व्यवस्थित येते. आता याला एक उकळी काढून घ्यायची. वरतून थोडासा गरम मसाला टाकायचा, लगे अर्धा चमचाच टाकायचा
गरम मसाला, महाराजा गरम मसाला वापरलेला आहे मी। नंतर हे मिक्स करून घ्यायचं, एक उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर आपला हा रस्सा व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपल्या ज्या वड्या आपण बनवल्या होत्या त्या वड्या थंड झालेल्या आहे, त्या वड्या आपण काढून घ्यायच्या एका प्लेटीमध्ये। खूप मस्त भारी भाजी झाली होती, भन्नाट टेस्ट येते या भाजीना। ज्या पद्धतीने लग्नामध्ये सुद्धा ही भाजी बनवतात तशीच भाजी ही तयार झाली होती। अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या काढून घेतल्या। एकीकडे आपला कट पण व्यवस्थित तयार झालेला आहे, तो एका प्लेटीमध्ये घेतला आणि बघू शकता आता एकदम याला घटाई पण व्यवस्थित आलेली आहे। एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर वरतून वड्या टाकायच्या। जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हाच त्या वड्या त्या रश्श्यामध्ये ताटामध्ये घ्यायच्या। अशा पद्धतीने सर्व करायच्या। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। जाणं अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरत जाऊ नका। वरतून थोडंसं खोबरं टाका आणि एन्जॉय करा। आता हे सर्व करा विथ भात, काकडी, कांदा, टोमॅटो आणि चपाती। थँक्यू, बाय।